आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज। गेटवेलसून कोल्हेंकडून आढळराव यांना सदिच्छा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। डॉक्टर कोल्हे यांच्या दौऱ्याची सुरुवात नारोडी गावातून झाली। त्यावेळी त्यांच्या गावात फुलांनी उधळण आणि फटाके फोडत जंगी स्वागत करण्यात आलं। पराभूत मानसिकतेतून आढळराव पाटील यांची चिडचिड होते, ते वयस्कर आहेत, त्यांना एवढी सदिच्छा देईल की गेटवेलसून। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना उदंड प्रतिसाद मिळत असताना बाहेरून नेत्यांना येऊन बैठका घ्याव्या लागतात। शिवाजीराव आढळराव पाटलांनी यापूर्वी भाजप आणि अजित पवार गटातील कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर जी विधानं केली आहेत त्यामुळे नाराजी पाहायला मिळते, परंतु हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असं कोल्हे यांनी सांगितलंय। पराभूत मानसिकतेतून एखाद्या व्यक्तीची होत असणारी चिडचिड आपण समजू शकतो। ते वयस्कर आहेत, त्या ज्येष्ठ आहेत, त्यामुळे मी त्यांना एवढीच सदिच्छा देईन की गेट वेल सून। तुमच्या लोकसभा आज महायुतीची बैठक होते, चाकण येथे महत्वाची, त्याबाबत काय सांगाल? जे आता चित्र समोर दिसतंय की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराला जो उत्स्फूर्त प्रतिसाद हा संपूर्ण महाराष्ट्रात दिसतोय, त्याच पद्धतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतोय। महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही हे चित्र स्पष्ट स्वच्छ होत आहे आणि त्यामुळे बाहेरून नेत्यांना येऊन या बैठका करून कुठेतरी याला चालना मिळावी अशा पद्धतीनं हा प्रयत्न होताना दिसतो। भाजपमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो, बैठकीकडे अनेकांनी पाठ ठेवला असे सुद्धा कळलं। कसा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीनं इथून मागच्या काळामध्ये जी विधानं सातत्यानं त्या भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, यांच्याविषयी जी विधानं केली गेली, या विधानांमुळे ही नाराजी असणं स्वाभाविक आहे, पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न। हेच तालुका समन्वयक जे भाजपचे आहेत ते गैरहजर राहणार आहेत त्याच प्रश्नात जोडून हे आपल्या संपर्कात आहेत का आणि आपली काही स्ट्रॅटेजी आहे का त्या? माझ्या संपर्कात सगळेजण कायम असतात, त्यामुळे स्पेसिफिक कुणाचं नाव घेणं उचित ठरणार नाही आणि येणाऱ्या भविष्यकाळात त्या गोष्टी कळतील। मी कायम एकच वाक्य म्हणतो, वेट अँड वॉच। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।